इतके सत्य पुरावेत आपले, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी पुरावे बघितले असतील गठ्ठे. हे असून सुद्धा रद्द करा म्हणून दबाव आणलाय. काय इतका आहारी गेले ते शिरसाट साहेब मला कळत नाहीये. इतक्या मधल्या काळात चांगलं काम केलं त्या माणसानं. आम्ही वारंवार मीडियात नाव घेतलं त्यांचं, पण आता हे शिंदे साहेबाकडूनच कट असेल तर त्या उदय सामंत साहेबाची यांची मरमरच व्हायला गेली ना, शंभूराजेंची त्यांची. कारण त्यांच्याच ऑफिसमध्ये मराठ्यांच्या विरोधात करणाऱ्या ओबीसींच्या बैठका होत्या. प्रवक्ता उड्या का आणतो ते मराठ्यांच्या लोकांनी बघितलं. काल बेकायदेशीर प्रकरण आलंय बाहेर, त्याच बाळासाहेब भवन मध्येच तेच प्रवक्ते, तेच नेते, तेच एकामेकाला शाद येतात. तिथं काय करतो शिंदे विरोधात येतो हा? तू शिंदे बाळासाहेब भवनला काय करतो? एकनाथ शिंदेच्या प्रवक्त्या संघ. किती साधा सोपा विषय. महाराष्ट्रात येडे नाहीत मराठे शिंदे साहेब. फक्त तुम्हाला जातवान मराठा समजेल होतं म्हणून आम्ही जेव्हा पार प्रेम करत होतो तुमच्यावर. आता पवार साहेब म्हातारे झालेत, अजित दादा आणि शिंदे साहेब आता मराठ्यांचे पक्षातले म्हणून मराठी तुटून दोघांनाही मतदान करत होते का? खोटं इथं उभा राहिले सगळे. कारण त्यांच्यात कोणी लीडर नाही राहिला, मराठ्याचा पक्ष नाही राहिला. शिंदे साहेब ते खरंच वेळ येणार आहे आमच्यावरती सगळ्यांवरती की ते उद्धव ठाकरेच बरा की काय म्हणायची, आणि बराच म्हणावं लागेल. तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुशिलाय. आम्हीच सांगितलं त्यावेळेस मीडियात जाहीरपणानं की तुमचा पक्ष फुटू तिकडे काय होऊ. शिंदे साहेब नोंदी शोधायला प्रयत्न करतात. आम्हाला काय देणं घेणं नाही तुमच्या भांडणाशी. आम्हाला जे देणार आहे त्याचे उपकार ठेवले पाहिजेत. ह्या मताचे हे उपकाराची परतफेड करता तुम्ही आमच्या. म्हणजे आम्ही लोक अंगावर घ्यायचे. लोक पैसे घेतात कचाकची प्रचाराला कशाला? तुमच्या आठाण्याला हात लावला नाही, दाखवून द्या. तुम्ही जर जातवाद नसताना शिंदे साहेब दाखवून द्या कुठं पैसे पद काही घेतले असले. ही तळतळ मग याच्यासाठी चालली की तुम्ही या जिल्हा परिषदच्या मेंबरच्या नावाखाली आमची वाटोळा करायला लागलात मराठ्यांचं. आणि हे तुमचे प्रवक्ते काही समन्वयक तुम्ही पेरलेत, तुमचेच समन्वयक सगळे ते. तुम्ही गणित आंदोलन त्या याच्यात उभा करायला लावताय क्रांती चौकात. तिथं तुमचे शिरसाटण हे आता माणसं देणार, बैठका होणार तुमच्या शिवसेनेच्या नेत्याच्या कॉलेजवर संभाजीनगरच्या. आणि मग हे म्हणणार आता मराठ्यांच्या विरोधात आंदोलन म्हणजे माझ्या विरोधात आंदोलन. आणि मग पब्लिक गोळा. पब्लिक कोणाची? तर कोणत्या जातीची? पुरीनार कोड तुमचा शिरसाट आणि तो घुमरेंचं सुद्धा नाव येत आहे. खात्री करतो मी, पण त्याचं बी नाव येत आहे. अरे घुमरे मामा, मामा केलंय पठ्ठीने तुम्हाला राज्यात. मामा 6 नंबरला होते मामा तुम्ही. 6. माझ्या मराठ्यांच्या लेकरांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं. जीवाचं रान केलं, जीवाचं रान माझ्या मराठ्यांच्या पोरांनी. इतक्या लवकर विसरलात? वेळ लागत नाही. 10-10, 15-15, 10-10 वाऱ्या निवडून आले सुद्धा पडलेत. इतका अमृत पिऊन आले करू नका, मायात नादी लागू नका. मामाशिवाय बोललो नाही तुम्हाला कधी मी, मामाशिवाय. ते तुम्ही ह्या नावाखाली मराठीचं वाटोळं करणार आता. तुमच्या जिल्हा परिषद तिकडे काढी लागू द्या. तुमच्या जिल्हा परिषदला तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार तर शिंदे साहेबांचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही चलत साहेब. मोदी साहेबांनी लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला. काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे. याच्यात काय मराठ्याचं वाटोळं नाही याच्यात. शिंदेच्या मराठ्याचं वाटोळं नाही याच्यात. फडणवीसच्या पक्षाचं मराठ्याचं वाटोळं नाही याच्यात. तुमच्या लेकरा बाळासाठी तळमळ करतोय मी. तुमचे नेते उलट वागायला लागलेत मराठ्यांनी, लक्षात ठेवा. भाजपातल्या मराठ्यांनी, शिंदे साहेबाच्या मराठ्यांनी, लक्षात ठेवा. हे तुमचं वाटलं व्हा म्हणून उलट चालायला लागलेत. तुमच्या पक्षासाठी आमच्या जीवात का जीव घ्यायला लागला तुम्ही? कशामुळं? मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती. किती डबल ढोलकी चालणार तुम्ही?
प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक, ह्या गटाचा नाही निवडून आला आणि त्या गटाचा निवडून आला. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत येत, ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार, चिरीमिरी त्यांना तिकडे चारू. जातवन रक्तवान आहेत साहेब, आम्ही जातवन तासील रक्ताचे आहेत शिंदे साहेब, आणि तुम्हाला बी आम्ही अस्सल रक्तवान समजत होतो, म्हणून तुमचं जीवाभावातून काम करीत होतो आम्ही सगळे. तुम्ही आम्हाला एवढं शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब नाराज करायला नको होतं. तुमच्यासाठी लय खस्ता खाल्ल्यात आम्ही आणि लय दुश्मन्या घेतल्या. आम्हाला अपेक्षाच नव्हती आमचा शत्रू तुमच्याशी उभा राहील. एकदा तुम्ही घेतला होता तरी सोडून दिलता आम्ही. आमचा एक जालन्याचा महान नेता आहे तुमच्याकडे, मराठ्यांना कोयत्याने कापू म्हणणारे त्यांनी उपनेते केली. म्हणलं जाऊन द्या, हुकला असन शिंदे साहेबाकडून, वाटलं हुकला असन जाऊ द्या. तुम्ही तर आमच्या नरडीत कापायला लागलात. यासाठी तुम्हाला आम्ही आपलं म्हणलो नाहीत, कारण मिंदा नाही कुठं म्हणून कचाकच बोलतोय. ते मिंदे असतील की खाली मान घालून होला हो म्हणतील, मी मोकळा नाही. आणि तुम्हाला एकटं पाडून जेलमध्ये टाकता दोघ जण फडणवीस तुम्ही, मी मोजतच नाही तर जेलला फिरला. पण मराठ्याचं वाटलं मी होऊ देऊ शकत नाही. मला या प्रकरणात बोलायचं नव्हतं, राजकारण माझा विषयच नाहीये. पण तुम्ही कालपासून रंगवायला लागते. आंदोलन धोक्यात, आंदोलनामुळे प्रमाणपत्र मिळालं धोक्यात, पोरांचं आयुष्य धोक्यात येणार का आता? कशाला रद्द केले रे? काय कारण आहेत रद्द करायचे? त्या बावनकुळ्यांनी सांगितलं म्हणून रद्द केले. काहीच कारण नाहीत ना. बावनकुळ्या मालक झाला का फडणवीसांचा? काय चुकीचं बोलतोय विखे पाटील मी आणि लाडसाहेब? काय चुकीचं बोलतोय मी? करू दे मला तुमच्या पोराचं पुरीचं वाटलं. तुम्हाला सहन होतंय का लाडसाहेबाला आणि विखे पाटलाला? बघू, करू दे आम्हाला वाटलं. तुम्हाला नाही तुमच्या पोराला जेलमध्ये घालतो तुम्ही केलेला भ्रष्टाचारात आम्ही. आम्हाला माहिती तुमचा काय भ्रष्टाचार आहे. मला त्या भानगडीत उतरू नका. महाआरक्षणासाठी चाललंय, चालू द्या. मी इतका खुनशी आहे ना, एखादा जर माथ्यात बसला ना, तो किती गुंडन दादा असू द्या, मी त्याचा बाजारात उठितोय. तुमचे इतके भ्रष्टाचार आहेत, जेलला सडीन तुम्हाला मी. मग लेकरं सुखाने खायला लागलेत, गरीबाचे लेकरं शिकायला लागलेत, नोकऱ्याला लागायला लागलेत. तुम्ही खरं असून फाशीला लटकायला लागलात आणि मराठ्यात गैरसमज पसरायला लागलेत. आमचे बी काय अभ्यास कुंकडून आले इच्छे ते काय माहित, दगडा घालून इच्छ निघाल्यासारखे. आम्ही त्यांना जवळ करतो, एक दिवस आमच्या संग राहते, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या संगत राहते. अरे अशा टायमाला जातवान वागावं लागतं, अभ्यासकांनी समन्वयकांनी. आपली जात धोक्यात आणली, हे सगळं खरं असून कच एका बाजूने बोललं पाहिजे. अरे मी चुकीचं असेल तर मला आंदोलन संपल्यावर थोबाड हाणन मग. आज ते एकनाथ शिंदे साहेबाच्या त्या कॉलेजला बैठका घेता त्या नेत्याच्या, आणि तिथून आंदोलनाची उभारणी करता. पुढच्या तोंडाला काँग्रेसचा नेता घालता, म्हणजे म्हणाले काँग्रेसचं आमचं काहीच नाही. मी त्यातून आलेलो आहे शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, मी त्यातून आलेलो आहे. मी बारीक आहे पण मी लय उकळून पेलो राजकारण आता. आणि त्यांनी काँग्रेसमध्ये पुरा विषय असंच घातलंय. आणि ती पनवती उलट्या पायाची काँग्रेसमध्ये गेल्यापासून काँग्रेस संपलं. त्याला पुढे घातलं ना, आता तुमची शिंदे सेना मागून उभा राहिली आणि सपोर्ट करणार तुमचा त्यो सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिरसाट, काय संजय शिरसाट. अरे शिरसाट साहेब काय मानत होतो राव, तुम्हाला तुमचं नाव विसरायला लागलो मी. अरे लय खस्ता खाल्ल्या तुम्हाला निवडून येत, त्यामुळे तुम्ही अंतरवाली सोडित नव्हते. त्या परळीच्या टोळीसारखा तुमचा कारभार सुद्धा आता त्या पीएच्या हातात गेलाय. आधी त्याला सगळं सांगावं लागतं, बोलावं लागतं. अरे नेतेगिरी, जरांगे संघ नेतेगिरी करू नका. तुम्ही सांगितलेले प्रमाणपत्र रद्द करताय आणि हे लोक देणार आता त्या आंदोलनाला, आणि ते आंदोलन मग मराठ्याच्या विरोधात. काही मिळेल नाही. काय मिळवून द्यायचं? दिलं हे कमी नाही दिलं. जे आर खोटा असेल तर खोटा, पुढचे निघणारे खोटे तर खोटे. दिलेलं बी थोडं नाही दिलं 58 लाख नोंदीचं.
हे उपकार माझे मराठे कधीच विसरत नाहीत. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठा घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार. शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसला. तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय. असं नसतं ते, असं नसतं ते. ती भाप उतरायची ताकद आहे माया. मी फडणवीस साहेब झाक उतरलेली, त्यांनी चांगल्या चांगल्या झाकी उतरलेल्या, मी ती झाक उतरलेली. लोकसभेला मी कचकदा केलेला आहे आणि आता मराठ्याच्या जीवावर बसलेले आहेत. तर या पत्रकार